मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन जबरदस्त पिढ्यांबद्दल, ज्यातली एक पिढी म्हणते काळ बदलला तर दुसरी म्हणते आमच्या वेळी असे नव्हते. या दोन्ही पिढ्यांमध्ये खूप मोठा फरक आहे, जसे की विचारांचा, टेक्नॉलॉजीचा, करिअर पाहण्याच्या दृष्टिकोनचा. चला तर मग बघूया नेमके हे आहेत तरी कोण. पुढे जाण्यापूर्वी मी आरती कदम इन्स्पायर मोटिवेशन या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमचे मनापासून स्वागत करत आहे. अशाच गमतीदार आणि माहितीपूरक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आता बोलणार आहोत अशा दोन जनरेशनबद्दल ज्यांचा उल्लेख तुम्ही दिवसभरात कित्येकदा केला असेल. ती आहे ही जेन झी आणि मिलेनियल्सची पिढी. 1981 ते 1996मध्ये ज्यांचा जन्म झाला ते आहे हे मिलेनियल्स. लँडलाईनपासून ते स्मार्टफोनपर्यंतचा प्रवास पाहणारी ही पहिली जनरेशन. ऑरकुट, याहू, DVD, सायबर कॅफे हे ज्यांच्या चाइल्डहुडचा एक भागच होते. जॉब स्टॅबिलिटी, करिअर ग्रोथ आणि सेटल डाऊन हे त्यांचे मुख्य गोल होते. दुसरीकडे आहे आपली जेन झी. 1997 ते 2012मध्ये ज्यांचा जन्म झाला ती आहे ही जेन झीची जनरेशन, ज्यांनी जन्मापासूनच इंटरनेट, यूट्यूब, इंस्टाग्राम, हायस्पीड लाईफ पाहिली आहे. ही आहे डिजिटलमधली फर्स्ट जनरेशन, ज्यांनी क्रिएटिव्हिटी, स्पीड, फ्रीडम आणि मेंटल हेल्थ यांना जास्त महत्त्व दिले. मित्रांनो, मिलेनियल्स हे अशा काळात जन्माला आले जिथे घरामध्ये एकच TV असायचा आणि रिमोट नेहमी गायब. फोटो काढण्यासाठी त्या काळी फिल्म रोल लागायचा. हळूहळू जग बदलत गेलं. इंटरनेट आलं, मोबाईल आला, कम्प्युटर आला आणि होणाऱ्या परिस्थितीशी यांनी जुळवून घेतलं. तर जेन झी मात्र डिजिटल युगातच जन्माला आले. ते गुगलनेच वाढले. त्यांना कदाचित दोरखंडाचे झोके माहीतच नाही, पण इंस्टाग्राम फिल्टर नक्की माहीत आहे. यांच्यासाठी टेक्नॉलॉजी हा चमत्कार नाही तर नॉर्मल लाईफ आहे. मिलेनियल्सचं टेक्नॉलॉजीशी जे नातं होतं ते नवीन होतं. टेक्नॉलॉजीशी ॲडजस्ट होण्यासारखं होतं. त्यांच्या नजरेत स्मार्टफोन हा एक लक्झरी होता. जेन झीसाठी टेक्नॉलॉजी मात्र हाताचा मळ. स्लो वायफाय म्हणजे जगाशी भांडणच. स्क्रीनशॉट किती पटपट काढायचे याचा वर्ल्ड रेकॉर्ड जेन झीकडेच असणार कदाचित. करिअर अप्रोच हा दोघांमध्ये खूप वेगवेगळा आहे. मिलेनियल्ससाठी करिअरचा अप्रोच हा लाँग टर्म जॉब किंवा परमनंट असायचा. घर घ्या, EMI भरा ह्या त्यांच्या प्रायोरिटीज असायच्या. एकाच कंपनीमध्ये हे 10-10 वर्ष काढत. जॉब म्हणजे यांच्यासाठी एक जबाबदारीच होती. जेन झीसाठी मात्र फ्लेक्झिबल काम, रिमोट वर्क. ओके, मी हॅपी नाही ना तर मग काम कशाला, हा त्यांचा माइंडसेट. वर्क फ्रॉम होम या कल्चरला यांनी तर ब्रँडच बनवले. जेन झीला बॉसची रोजची 10 मिनटं लेक्चर चालत नाही. त्यांना वाईब्स जुळून घेणारी, रिस्पेक्ट देणारी आणि क्लॅरिटी असणारी माणसं हवीत. मित्रांनो, या दोन्ही जनरेशनमध्ये कम्युनिकेशनची जी स्टाईल आहे तीही खूप वेगळी आहे. मिलेनियल्सला लाँग मेसेजेस, प्रॉपर ग्रामर, रिस्पेक्टफुल टोन आणि सतत फोन कॉल्स. तर जेन झीला मात्र ओके, यस, नो, कधीकधी तर हेही ॲटिट्यूड वाटतं. इमोजीस, GIF, स्लँग हे त्यांची डिक्शनरी. जेन झी हे थेट बोलतात, स्पष्ट आणि कधीकधी ब्लंट. मिलेनियल्स मात्र सौम्य, इनडिरेक्टली पण लेअर घालून बोलतात. मिलेनियल्स आणि जेन झी यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे माइंडसेटचा. मिलेनियल्स ताण आला तरी काम करत राहतात, फिलिंग्स दाबून ठेवतात. त्यांना जन्मापासूनच स्ट्रेंथ म्हणजे सहन करणे हे शिकवलेले असते. आपल्या जेन झीला मात्र शांतता हवी असेल तर ते ब्रेक घेतात, रिलॅक्स होतात. स्ट्रेस आलाच तर ते सहज बोलूनही टाकतात. थेरपी, एन्झायटी आणि बर्नआउट हे शब्द यांच्यासाठी नॉर्मल आहेत. या पिढीने मेंटल हेल्थला लेजिटिमेसी दिली आहे. मिलेनियल्स आणि जेन झी यांचे रिलेशनशिपचे फंड तर काही वेगळेच आहेत. मिलेनियल्स स्लो लव, कमिटमेंट, ॲडजस्टमेंट, लाँग टर्म रिलेशनशिप, सेटल डाऊन आणि लाईफ टाईम पार्टनरशिप या सगळ्यांवर विश्वास ठेवतात. तर जेन झी मात्र सेल्फ लव आणि जर लव झालंच तर त्यात क्लॅरिटी हवी. नो टॉक्सिक बिहेवियर, सेल्फ लव, मेंटल हेल्थ फर्स्ट आणि बाउंड्रीज ओलांडण्यावर हे विश्वास ठेवतात. त्यांना हेल्दी रिलेशनशिप हवी. मनी माइंडसेटची फिलॉसॉफीसुद्धा दोघांची खूप वेगळी आहे. मिलेनियल्स फक्त सेव्हिंग आणि सेव्हिंग यावर विश्वास ठेवतात. हाऊस, गोल्ड आणि फ्युचर सिक्युअर करणे ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे. जेन झीसाठी मात्र एक्सपिरियन्स म्हणजेच सेव्हिंग, ट्रॅव्हल, गॅजेट्स, सेल्फ केअर, लर्निंग. त्यांच्यासाठी पैसा म्हणजे फ्रीडम आहे, गिल्ट नाही. मिलेनियल्स पैसा साठवतात. जेन झी मात्र पैसा वापरतात, लाईफ बिल्ड करण्यासाठी. यांच्यातला सोशल इश्यू आणि ओपिनियनसुद्धा खूप वेगळे आहेत. जसे की जेन झीला जास्त आउटस्पोकन बोलताना आवडते.
जेंडर इक्वॅलिटी, मेंटल हेल्थ, फ्रीडम, सेल्फ रिस्पेक्ट, प्रायव्हसी या गोष्टी हे उघडपणे बोलतात. मिलेनियल्समध्ये ओपिनियन्स आहेत, पण ते मांडताना जपून वापरतात. जेनझीला का हा प्रश्न विचारायला अजिबात भीती वाटत नाही. मिलेनियल्सला मात्र समाज काय म्हणेल याची भीती जास्त वाटते. मित्रांनो, या दोन्ही जनरेशनमध्ये ॲडव्हान्टेजेससोबतच डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. जसे की मिलेनियल्सला परमनंट जॉब, लाईफ बॅलन्स, EMI, घर, फ्युचर सिक्युरिटी, स्ट्रेस जास्त, चेंज ॲक्सेप्ट करण्यात लागणारा वेळ, फेलियरला हे जास्त पर्सनली घेतात, जॉब म्हणजे जबाबदारी, यांना सेफ्टी आणि स्टॅबिलिटी जास्त महत्त्वाची वाटते. तर दुसरीकडे जेनझीला म्हणजेच त्यांना पेशन्स लेवल कमी असतो, ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस जास्त असतो, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची यांना सवय असते, सोशल मीडिया हे पूर्णतः त्याच्यावरतीच अवलंबून आहेत, टॉक्सिक कल्चर आणि झिरो टॉलरन्स. कन्क्लुजन काय, तर शेवटी दोन्ही पिढ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे सगळ्यांना चांगलं आणि सुरक्षित आयुष्य हवं आहे. मिलेनियल्सनी डिसिप्लिन आणि स्टॅबिलिटी आणली, तर जेनझीने क्रिएटिव्हिटी आणि स्पीड घेऊन आली. दोन्ही पिढ्या एकत्र आल्या